धन्यवाद प्रमोद सर. पालघर जिल्ह्याचा एक बुलंद आवाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती हे नाव सातत्याने गुंजताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच प्रमोद शेडगे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अतिशय महत्त्वाचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूला जगन्नाथ स्मृती एडवन आणि दुसऱ्या बाजूला लव बॉयज डोंगरे ह्या दोन टीममध्ये आजच्या या पहिल्या फेरीमधील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅचमध्ये चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द टीमने या ठिकाणी बाजी मारली. त्यामध्ये स्वप्नील केनी मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळाले. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं खूप गरजेचं आहे. लव बॉयज डोंगरी टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या प्लीज. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता गोलंदाज सुद्धा या ठिकाणी दाखल झालाय. लव बॉयज डोंगरे संघाने टॉस या ठिकाणी जिंकला आणि प्रथमतः या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मोस्टली आजच्या दिवसामध्ये चूज केलं गेलं फील्ड आपल्याला पाहायला मिळालं. जास्तीत जास्त टॉस जिंकल्यानंतर या ठिकाणी क्षेत्ररक्षण घेतलं गेलं. जितू आणि कल्पेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर पहिले षटक फेकण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती शेखर आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॅकबॉन या टीमचा आपण पाहतोय. कारण ज्या प्रकारे आपण पाहू शकता शेखर सातत्याने लीड करत असतो या टीमला. पहिले षटक फेकण्याकरिता शेखर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. स्ट्रायकिंगवरती जितूला आपण पाहतोय. एक आक्रमक फलंदाज अर्थातच जितू आपण पाहू शकतायत. स्टार्ट ऑफ द मॅचला ठिकाणी सुरुवात झाली. फर्स्ट बॉल या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती शेखर. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने या ठिकाणी हाताळला होता. जास्त एफर्ट्स या ठिकाणी लावले होते. पुढचा बॉल साईडला ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. कुठली धाव या बॉलवरती येणार नाहीये. आदरणीय मिलिंदजी केनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मराठी दणका ह्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. कराड तडा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ह्या शुभेच्छा ठिकाणी आल्यात या स्पर्धेसाठी. पहिल्या बॉलचा केल्या ठिकाणी झालाय. पुढचा बॉल चांगलाच बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या बाउन्सरवरती एक अतिशय महत्त्वाची विकेट या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. जितू एक आक्रमक फलंदाज त्याची आक्रमकता या मॅच मध्ये जाणवलेली नाहीये. बॅट्समन आउट. दोन चेंडूंचा केल्या ठिकाणी झालाय. दुसऱ्या बॉलवरती पहिले यश या ठिकाणी प्राप्त होत असताना पाहायला मिळते. बाउन्सरचा वापर त्या ठिकाणी केला होता. या बाउन्सरचं उत्तर या ठिकाणी बॅट्समनकडे नव्हतं. डबल माइंडमध्ये होते. बॅटर मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. बॅटची लिडिंग एज घेतली. बॅटला फ्लाइंग किस देऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. श्रीकांतला आपण पाहू शकता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रुद्र नेट नंबर 3 वरती थर्ड पोझिशनवरती मैदानाच्या आतमध्ये रुद्रला आपण पाहू शकतायत. चला बॅट्समन थोडंसं वॉर्मअप करत मैदानामध्ये आपण जायचं आहे. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत वेग प्रचंड होतं या बॉलवरती आणि वेगावरती स्वार होता आला नाही आहे बॅटरला. आणि त्यानंतर सेलिब्रेशन पहा श्रीकांतचं. दोन चेंडूंचं केल्या ठिकाणी झालं आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत. एक या आकड्यावरती फील्ड पोझिशनचा जर विचार केला तर डीपमध्ये आपण पाहू शकतायत लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर पुन्हा एकदा बॅटची एज त्या ठिकाणी होती. विकेट किपरपासून चेंडू थोडासा दूर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला बॉल त्या ठिकाणी होता. एकंदरीत 3 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला मैदानामध्ये आणि तिन्ही चेंडू प्रॉपर टप्प्यावरती या ठिकाणी हाताळले गेले. फाईट यॉर्कर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साईडला या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. शतषक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव या बॉलवरती मिळेल. पहिली विथ द बॅटने ही धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 2-4 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये आणि आतापर्यंत हा यशस्वी प्रवास मागील 4 बॉल्स शेखरचा आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी केली गेली चांगली गोलंदाजी आतापर्यंत शेखरची आपल्याला पाहायला मिळते. वेग सुद्धा आहे आणि त्याचबरोबर व्हेरिएशनचा जो सातत्याने वापर करत असतो तोच शेखर बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल बॉल सुद्धा या ठिकाणी फास्टेस्ट डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली.
आणि सातत्याने ऑफस्टोनच्या बाहेर जी पिचिंग आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाजांना कुठेतरी कठीण होतं पिचिंगला फॉलो करणं. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 2. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला ऑफ कटर आणि ऑफ कटरवरती बॅट्समन पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळाला. इन ऑफ दी फ्रेश ओव्हर पहिल्या षटकाच्या ठिकाणी खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकामध्ये एक महत्त्वाचा विकेट आणि फक्त 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. आपल्या स्क्रीनवरती शेखरचं जे विश्लेषण आपल्याला पाहायला मिळते, एक षटक हाताळलं गेलं, 5 डॉट बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याचबरोबर फक्त 2 धावा खर्च केल्या. एक सक्सेसफुल स्पेल या ठिकाणी शेखरचं आपल्याला पाहायला मिळाला. लव बॉयज डोंगरे टीम जास्त टीम मीटिंग करू नका, लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चाफेवाडी चषक आपण पाहतोय आणि आजचा हा पहिला दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या दिवसामधून सामना क्रमांक 4. एका बाजूला लव बॉयज डोंगरे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना जगन्नाथ स्मृती एडवन या 2 टीममध्ये ही सध्या बॅटल मैदानामध्ये सुरू आहे. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता श्रीकांत आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवरती. सेकंड ओव्हरमध्ये श्रीकांतला इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. एक अष्टपैलू खेळाडू आहे, एक्स फॅक्टर प्लेयर आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच श्रीकांत, आणि त्याची जी प्रतिभा आहे ती प्रतिभा इथून दाखवून देणं खूप गरजेचं आहे. समोर रुद्रला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला कल्पेश आहेत. दोन्ही बॅटर्स सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना पाहायला मिळत आहेत. गॅपमध्ये चेंडू पाहायला मिळतोय, मिड विकेटला डीपमधून शतक पुढे आलाय. तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती मिळेल. एक धाव टीमच्या खात्यामध्ये जाऊन पोहोचते एकंदरीत 3 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूचा केला ठिकाणी झालाय. पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर पेसरचा वापर या ठिकाणी केला गेला पहिल्या दोन्ही षटकांमध्ये. पहिल्या षटकामध्ये शेखरचा बोलबॉल आपल्याला पाहायला मिळाला, पूर्णपणे वर्चस्व शेखरचं त्या षटकामध्ये पाहायला मिळालं आणि श्रीकांत त्याचा सुद्धा प्रयत्न असणार आहे इथून या सेकंड ओव्हरमध्ये. कारण समोरच्या टीमला इथून एक मोमेंटम मिळवून द्यायचा नाही आहे, तो आत्मविश्वास जागा करून द्यायचा नाही आहे आणि त्याच प्रयत्नांमध्ये ही गोलंदाजी त्या मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा मिस टाईम स्ट्रोक त्या ठिकाणी होताना पाहिला होता. एकदा रोखू शकत नाही आहेत, एकदा परिपूर्ण केली गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 4. 2 चेंडूंचा एकंदरीत खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय आणि परफेक्ट दोन्ही बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरोबर टप्प्यावरती या ठिकाणी हाताळले गेलेत. एडवन संघाचा जर विचार केला तर पहिल्या काही चेंडूंमध्ये थोडासा बॅकफुटला जाणवतोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला तर नाही आहे, वाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑफस्टोनच्या बाहेर बॉल होता. रिप्लेमध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मागच्या बॉलचं रिप्ले या ठिकाणी दाखवलं जाईल आपल्या स्क्रीनवरती, ज्या प्रकारे चेंडू रिलीज केला गेला होता. ऑफस्टोनवरती शफल होऊन या ठिकाणी बॅटचा फ्लो जर ओपन केला गेला होता, परंतु चेंडू आणि फॉलीमध्ये व्यवस्थित संपर्क या ठिकाणी झालेला नाही आहे. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिले 3 चेंडूंचा जर विचार केला तर फक्त सिंगलवरती या ठिकाणी समाधानी व्हायला लावलं. फील्ड पोझिशन आपल्या स्क्रीनवरती डीपमध्ये स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळते, त्यानंतर लॉंग ऑन आणि वाईडिशमध्ये लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची एज आणि यस या ठिकाणी एक्झॅक्टली या बॉलवरती काय घडले त्याचं डिस्कशन करतील दोन्ही पंच. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी सुरू आहे, अत्यंत महत्त्वाचा परफॉर्मन्स आहे आणि तो परफॉर्मन्स दाखवत असताना हे दोन्ही गोलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये विकेट या ठिकाणी जातोय, म्हणजे इथून परतावा लागणार आहे रुद्रला तंबूच्या आसऱ्याला. दुसरा धक्का या ठिकाणी लागलाय टीम जगन्नाथ स्मृती एडवन या टीमला. या एक छोटासा ब्रेक घेऊया, जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये देवसंधी डीजे कॅन्डीला. आये रानी तुला मैं प्यार करसू, अरे डार्लिंग आई लव यू. तुला कानन झुमकाली देसू, वुमन डार्लिंग आई लव यू. चार चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 5-2 धक्के आतापर्यंत लागलेत जगन्नाथ स्मृती एडवन या टीमला. आणि दोन्ही महत्त्वपूर्ण बॅटर मैदानाच्या आतमध्ये नाही आहेत. नवीन बॅटर पवन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नावाला साजेशी कामगिरी इथून करावी लागणार आहे. गगनभेदी स्ट्रोक खेळणं खूप गरजेचं आहे. 6 षटकांचा फॉर्मॅट आपण पाहतोय. मागच्या 3 मॅचचा अनुभव दोन्ही टीमने घेतलाय.
4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. या सेकंड ओव्हरमधील बॉलिंग ट्रॅकवरती श्रीकांत दाखल होते राऊंड द विकेट. इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल. फिल्डर थोडंसं पॉसिबल नव्हतं. बॉल त्या ठिकाणी लॉंग स्टॉप रिझनला फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 4 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या गेल्यात. वेलकम तुषार, आपलं स्वागत आहे. एक वन ऑफ द ग्रेट कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. धावसंख्या फलकावरती 9, 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. बॅटची लिडिंग एज घेतली आणि त्यानंतर इनफिल्डवरून चेंडू ट्रॅव्हल होताना पाहिला. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. चेंडू आणि फलीमध्ये संपर्क झाला नाहीये. इट्स अ डॉट बॉल. 2 षटकांचा योग्यरीतीने खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 9च्या घरामध्ये. 4.50 ची सरासरी सध्या तरी पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळते. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत. कुंदनच्या दिशेने जाऊयात. येईल पेपरात बातमी ताजी, चौकामध्ये हो बॅनर बाजी. हलवू सारा यो मार्केट, हलवू सारा यो मार्केट. मागा एंट्री ग्रँड मारील केक, कापायला आमचा शेट. मग एंट्री ग्रँड मारील केक, कापायला आमचा शेठ. धावसंख्या फलकावरती 9, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पण ट्रॅकवरती आपण पाहू शकता शेखर. पहिल्या स्पेलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि एक महत्त्वाचा विकेट या ठिकाणी मिळवला होता. तर पुन्हा एकदा त्याच परफॉर्मन्सची या ठिकाणी गरज आहे टीमला. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 9 रन्स स्कोरवरती लागला गेला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेटने. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगले प्रयत्न शेखरने दाखवल्यात. पहिला बॉल या ठिकाणी शेखरच्या नावावरती राहिला. ड्रायव्हिंग लेंथवरती बॉल या ठिकाणी ठेवला होता. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता थोडंसं स्टेप आउट या ठिकाणी केलं होतं. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. कार्पेटला रोल करत बॉल निघून जाईल मिड विकेटमध्ये. डीपमधून शतक पुढे येतोय. एकच धाव या बॉलवरती मिळते. एकेरीवरती संपुष्ट व्हावं लागणार आहे. लव बॉयज डोंगरी टीमचा बॉलिंग अटॅक पूर्णपणे हवी होताना आपल्याला पाहायला मिळतो. आपलं वर्चस्व या ठिकाणी दाखवलंय. डॉमिनेटिंग परफॉर्मन्स सध्या मागच्या 2 ओव्हरमध्ये आणि या 3ऱ्या ओव्हरमध्ये 2 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेखर अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रायझिंग डिलिव्हरी होती. ऑफ साईडला इनफिल्डवरून क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता. तो प्रयत्न या ठिकाणी अपयशी ठरताना पाहायला मिळाला. चेंडू आणि फॉलीमध्ये संपर्क झाला नव्हता. डॉट बॉल. पुढचा बॉल घेऊन शेखर गोलंदाजी मार्कवरती. इथून बॅकअप हँडचा या ठिकाणी वापर जरूर केला गेला होता, परंतु लाईन अँड लेंथ चांगली नाही आहे. लेग स्टंपच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नितेश कदम सरांचा इशारा येतोय. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 11, 11 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा बॅकअप हँड डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. मिड विकेटला शेतशिक पोहोचतायत. एकदा पूर्ण केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाहीये. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. 12 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 चेंडूंचा केलं या ठिकाणी झालाय मैदानामध्ये. इथून सिंगल डबल घेणं सुद्धा या ठिकाणी कठीण केलंय. ज्या प्रकारे गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे त्याचबरोबर शतक्षणाची चांगली साथ या ठिकाणी मिळते. आपला मनगडाचा वापर त्या ठिकाणी केलाय. बॉटम हँडचा वापर त्या ठिकाणी केला जातोय. मिड विकेटला शतक येतील. एकच धाव या बॉलवरती मिळते. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 5 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेखर यांचा जर विचार केला तर आतापर्यंत इंडिव्हिज्युअली सेकंड स्पेलमध्ये आहेत. 5 बॉलचा केला या ठिकाणी झालाय. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. ओव्हर फुल टॉस त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अजून एक एक्स्ट्रा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लेग स्टिकच्या बाहेर बॉल होता. जी पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली. सातत्याने जे शेखरचे बॅकअप हँड असतात ते डेंजरस ठरतात बॅट्समनसाठी. चांगला बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हे व्हेरिएशन शेखरचं आपल्याला पाहायला मिळते. एक वेगळा स्टँडर्ड त्याला निर्माण करून देतोय. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती 14, 14 रन्स स्कोर करते आपण पाहू शकता. 3 षटकांचा योग्यरीतीने खेळ संपन्न झाला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. तुला
14 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ डिग्री झाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या स्पेलमध्ये सुद्धा यशस्वी गोलंदाजी त्यांची राहिली होती आणि तो 3 षटकांचा प्रवास जो आतापर्यंत राहिला आहे. चेंज ऑफ दी पेस गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. 1 बाउन्स ओव्हर द रोप. पहिला चौकार, दुसरा चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या इनिंग मधील आणि या चौकाराच्या साईडने धावसंख्या फलकावरती 18 रन्स स्कोरकडे लागल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती थोडंसं नाविन्य दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता श्रीकांतच्या माध्यमातून. ज्या प्रकारे हा चेंडू रिलीज केला होता, बॅट्समन थोडेसे डबल माइंडमध्ये गेले होते. पुन्हा एकदा वेगवान चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गॅपमध्ये चेंडू आहे. गॅप शोधण्यामध्ये बॅट्समन या ठिकाणी यशस्वी झालात. अजून एक चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतो कल्पेशच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 चौकार कल्पेशच्या बॅटमधून आल्यात आणि धावसंख्या फलकावरती 22 रन्स स्कोरकडे लागल्या जात आहेत. सेकंडचा विचार केला तर पहिला बॉल धीम्या गतीने हाताळला होता. या बॉलवरती या ठिकाणी पेसचा वापर या ठिकाणी केला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा कल्पेशने घेतला. कल्पेशांचा जर विचार केला तर 8 बॉलमध्ये 11 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात. या बॉलवरती मोठा स्ट्रोक या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. डॉंगलला शतषक आहेत आणि कुठलीही चुकी त्या ठिकाणी झालेली नाहीये. 2 चौकारांचं उत्तर या ठिकाणी श्रीकांतच्या माध्यमातून दिले गेले. फारशा भारी वाटत. कुठेच गे तुम्ही? पुरा वाकडे तिकडे वळणाचा त्यार माझ्या गावातीत मोठं मोठं डोंगरी नाच वरी त्याचा नाव. पुरा वाकडे तिकडे वळणाचा त्यार माझ्या गावातीत. तिसरा धक्का या ठिकाणी लागला. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती मैदानामध्ये. त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम श्रीकांतने केलं. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले होते, पण त्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणलं आणि कमबॅक कसं करावं चांगलंच माहिती आहे श्रीकांत आणि तेच कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं. 22 फलकावरती आपण पाहू शकतायत. 22 रन्स स्कोरकडे लागले गेले. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत झालाय. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आपण पाहू शकतायत. नवीन बॅटर देवेश आपल्याला पाहायला मिळतोय नेट नंबर 5 वरती. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. मागच्या 2 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी श्रीकांतची आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे अपील या ठिकाणी केली गेली आहे. 1 धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 23 रन्स स्कोरकडे आपण पाहू शकतायत. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार जरूर आले होते, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर चांगला कमबॅक या ठिकाणी श्रीकांतचा आपल्याला पाहायला मिळतो. मागील 3 चेंडूंमध्ये फलंदाजांना पूर्णपणे त्रस्त केलं. धावा घेण्यापासून वंचित ठेवलंय बॅट्समनला. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड द विकेटने एक चांगला अँगल या ठिकाणी मिळतोय श्रीकांतला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. या बॉलवरती या ठिकाणी मिसटाइम स्ट्रोक होताना पाहायला मिळतोय. शतषक फार वेगाने आल्यात. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी दाखवले होते. बॅकअप मिळेल. 2 धाव का रोखू शकत नाहीत. 2 धाव परिपूर्ण केल्या गेल्यात. जीवाची आकांत त्या ठिकाणी केली होती. प्रयत्न आतोनात केले होते, परंतु प्रयत्न अपयश आले. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 25 स्कोरकडे लागल्या गेल्यात. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. मॅच कुणी भेटत नाही. जुळतील वैब कुणाशी जोडीदार भेटत नाही. दिलबिल मिलाव कुणाशी मॅच कुणी भेटत नाही. जुळतील वैब कुणाशी जोडीदार भेटत नाही. लागात एकशी जणू कुणी सुंदरी माझ्या दिलाची राणी स्वप्नातील हुरपरी बनवायची होय मला लाडाची घरवाली. जे मागील 4 षटकं आपल्याला पाहायला मिळाली. 4 षटकांमध्ये 2 बंधूंनी आपलं वर्चस्व त्या ठिकाणी दाखवलं गेलं. श्रीकांत आणि शिखर हे 2 बंधू आपण पाहतोय. या टीम मध्ये इथून मनगडाचा वापर या ठिकाणी केला गेलाय. बॉलला सरळ पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार.
एक स्ट्रॉंग बॉटमॅन त्या ठिकाणी दिवेश याचा आपल्याला पाहायला मिळाला. मनगडाचा वापर त्या ठिकाणी केला होता. फ्लिक ऑफ द रिस्ट. धावसंख्या फलकावरती 31-31 स्कोरवरती लागला गेला. पहिल्याच बॉलवरती आलाय षटकार. टॉस बॉल परंतु इथून कन्वर्ट करता आला नाहीये. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. या बॉलवरती सुद्धा संधी होती. लॉंग ऑफची दिशा या ठिकाणी निवडली होती. शॉर्ट सिलेक्शन जर पाहिलं तर बॅटचा फ्लो लॉंग ऑफला होता परंतु चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. पुढचा बॉल रोशन. ड्राईव्ह या ठिकाणी केला जातो. या बॉल जाईल. तत्पूर्वी शतक या ठिकाणी येत आहेत. एकदा पूर्ण केले गेले. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. सुमीजी गिनीस सर या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. प्रणयजी पाटील यांचे जीवलग मित्र आपण पाहतोय. त्यांचं स्वागत आहे. मी विनंती करतोय सुमीजी गिनीस सर आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. 32 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 32 स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. या बॉलवरती चांगला पूल दाखवलाय आणि पूल सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. बॉलला पाठवून दिले मिड विकेट सीमारेषा पलीकडे. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. नायकम कुणाला घाबरत नाही. एक पॉवरफुल स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं पिक केलं होतं आणि सरळ बॉलला मिड विकेटच्या बाहेर या ठिकाणी पाठवून दिले. 38 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आणि मागच्या 4 चेंडूंमागे रोशनच्या विरोधामध्ये रोशनच्या अगेन्स्ट आतापर्यंत 13 धावा आल्यात. ज्या डेथ ओव्हर्समध्ये इथून बॅट्समन या ठिकाणी फ्रंट फुटला येण्याचा प्रयत्न करतायत. शेवटचे 2 बॉल घेणे बाकी आहेत. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. शतक त्या ठिकाणी आहेत. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा त्या ठिकाणी घेतला होता परंतु 2 धावा रोखू शकत नाहीत. आपल्या टीमसाठी इथून 2 धावा वाचवल्या गेल्यात. 40 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फील्ड प्लेसमेंट आपण पाहू शकतायत. डीप मध्ये फाईन लेग आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक धाव या बॉलवरती मिळते. शेवटच्या बॉलवरती सिंगल या ठिकाणी येताना पाहायला मिळाले. 41 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटच्या 2 स्लॉग ओव्हरमध्ये डेथ ओव्हर्समध्ये चांगली बॅटिंग या ठिकाणी केली. देवेश आणि पवन या 2 फलंदाजांनी. पवन नावाला सजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 16 वरती खेळतोय 9 बॉलमध्ये. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत जावेद संगीत कक्षामध्ये. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये. श्री गणेश नगावी टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर त्यांना 2 हात करताना पाहायला मिळेल रोहित स्मृती एडवन टीमचा कॅप्टन. आपण टॉस यायचं आहे. सध्या कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट या रोल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पवन मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटमधून 16 धावा आल्यात. इंडिव्हिज्युअल स्कोर त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय 9 बॉलमध्ये 16. बॉलिंग ट्रॅकवरती करण आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉगवरचं एक अत्यंत महत्त्वाचं षटक त्याच्या कांद्यावरती एक मोठी जबाबदारी ठिकाणी ठेवली गेली. 41 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 4 ओव्हरमध्ये 25 झाल्या होत्या. मागचं षटक रोशनच्या अगेन्स्ट जवळ 16 धावा येताना पाहायला मिळाला. त्यामध्ये 2 मोठे षटकार आपल्याला पाहायला मिळाले. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. करण येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. स्लॉगवरचा पहिला बॉल समोर पवन. पवनच्या बॅटमधून बॅट स्विंग प्रॉपर आणि बॉलला या ठिकाणी पाठवून दिले मिड विकेटच्या बाहेर. स्लॉगवरच्या पहिल्याच बॉलवरती स्लॉग हिट. जयेश पाटील सोनार पड्याचा विंदड छकडेवाला. जयेश पाटील सोनार पड्याचा विंदड छकडेवाला. जयेश पाटील. पवनचा ट्रेडमार्क सध्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि पॉवर हिटिंग या ठिकाणी मागील 2 ओव्हर पासून सुरू आहे. 25 षटकार आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडला सुरुवात होईल. एका बाजूला संघ असेल श्री गणेश नगावे आणि त्यांना 2 हात करेल रोहित स्मृती एडवन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण प्लीज टॉस रिपोर्टिंग करायचे. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. 47 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्याच बॉलवरती करणचं स्वागत या ठिकाणी षटकाराने केले गेले. पुढचा बॉल या ओव्हरमधील स्लॉक ओव्हरमधील दुसरा बॉल ओव्हर द विकेट.
मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय, मिस टाइम स्ट्रोक होतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत रोशन, कुठली चुकी त्या ठिकाणी होणार नाहीये. एक बहारदार इनिंग जरूर पाहायला मिळाली, कारण स्वतःला सावरलं, संघाला सावरलं आणि एक चांगल्या स्थितीमध्ये जगन्नाथ स्मृती एडवन टीमला घेऊन गेले. बॅट्समन आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जावेद सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पेशाने ते शिक्षक आहेत आणि एक चांगले क्रिकेटर सुद्धा. 6व्या क्रमांकावरती मैदानामध्ये आपण पाहू शकताय. चौथा धक्का या ठिकाणी लागलाय नरेश स्मृती एडवन टीमला. थोडासा मिस्टेक स्ट्रोक होताना पाहायला मिळाला. बॅट्सविंग जर पाहिलं तर मिड विकेटची दिशा त्या ठिकाणी निवडली होती. 47 फलकावरती लागला गेला. 2 चेंडूंचा केला ठिकाणी झालाय. पुढचा बॉल घेऊन करण गोलंदाजी मार्क वरती येतोय. षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये चांगलं इम्प्रूव्हमेंट या ठिकाणी केलं गेलंय. ते परिवर्तन स्वतःमध्ये घडवून आणलंय. पहिल्याच बॉल वरती चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. गॅप मध्ये चेंडू आहे आणि मिड विकेटला क्लिअर करत बॉल निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. राहुल पाटील करतय धावाना 51 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्या. 51 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जावेद यांच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केले गेले. 3 बॉल्स अजूनही केले बाकी आहे आणि आपल्या टीमला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. येणाऱ्या 3 बॉलवरती काय घडेल काय बिघडेल याकडे लक्ष वेधित असणार आहे. सध्या तरी पहिल्या सामन्याची पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते, कारण ह्याच प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये श्री गणेश नगावी टीमची धावसंख्या होती 24 आणि तिथून जी फ्लाइंग स्टार्ट मिळाली 2 ओव्हरमध्ये शुभमची विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. खराब बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रेशराईज झाल्यात पूर्णपणे, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाले एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. षटक क्रमांक 6 प्रगतीपथावरती. फील्ड पोझिशनचा जर विचार केला तर डीपमध्ये लॉंग लेग आहे. मिड विकेट लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आणि त्यानंतर कव्हर. थोडंसं रनअपमध्ये या ठिकाणी व्यत्यय निर्माण होते. करणला प्रेशराईज झालाय, कारण या स्लॉग ओव्हरमध्ये त्याच्या विरोधामध्ये 2 मोठे हिट आल्यात. पण तो या ठिकाणी मोटिवेट करतायत श्रीकांत. एक्झॅक्टली कुठल्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची त्या ठिकाणी समजावत असताना श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आता येणाऱ्या 3 चेंडूंवरती कहाणी काय असणार आहे याकडे लक्ष वेधित असणार आहे. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा केला ठिकाणी झालाय. स्लॉग ओव्हरमध्ये 2 मोठे हिट आतापर्यंत आल्यात. पुढचा बॉल, चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट सॅक्रिफाईस त्या ठिकाणी केला गेलाय. विकेट जाईल जावेद सरांच्या रूपामध्ये. विकेट या ठिकाणी जातोय. 5वा धक्का या ठिकाणी लागलाय जगन्नाथ स्मृती एडवन टीमला. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला रडा. श्री गणेश नगावे टीमचा कॅप्टन आणि रोहित स्मृती एडवन टीमचा कॅप्टन आपण टॉस रिपोर्टिंग करायचे. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत त्या इनिंगचे. विकेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. अक्षय फॉर्मिंग करतायत. आज पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज अक्षयची नाही आहे. 2 धावा करू शकत नाही आहेत. 2 धावा परिपूर्ण या ठिकाणी केल्या गेल्यात आणि संघाची स्थिती जाऊन पोहोचते 54 वरती. 54 स्कोरवरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल इनिंग्स आपल्याला पाहायला मिळेल. चांगले योगदान देवेशने सुद्धा दिले आतापर्यंत. सूरज एका बाजूला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 10 वरती खेळतोय देवेश आणि शेवटच्या बॉलवरती इथून धावांची अपेक्षा वाढली. 54 धावा फलकावरती लागल्यात. 54 आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल खूप इम्पॉर्टंट असणार. समोर फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक रोशन त्या ठिकाणी पुढे येईल. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बॅटिंग एंडकडे थ्रो त्या ठिकाणी केला गेलाय आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. दुहेरी धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 56. अब तक 56 आपण पाहू शकतायत आणि 57 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 57 टू विन असेल. 6 षटकांमध्ये आपण पाहू शकताय 57 धावांचं टार्गेट. चला टॉस या दोन्ही टीमचे कॅप्टन श्री गणेश नगावे आणि रोहित स्मृती एडवन.
आदरणीय सुमितजी किनी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. नगावे ग्रामपंचायत सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याशी असे टॉस आपण करणार आहोत. सर श्री गणेश नगावे टीमचा कॅप्टन प्लीज टॉससाठी आपण या. रोहित स्मृती एडवन टीमचा कॅप्टन ते सुद्धा या ठिकाणी येत आहेत. सर टॉससाठी या. रोहित स्मृती एडवन टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. श्री गणेश नगावे टीमचा कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. कॉइन या ठिकाणी स्पिन केलं जाईल. सहा षटकांचा हा सामना असेल. श्री गणेश नगावे टीमचा कॉल असेल. SK बॉईज आणि चाफेवाडी चषक हा कॉइन आपल्याला पाहायला मिळतोय. सुमितजी किनी सरांच्याशी बसे कॉइन स्पिन केला जातोय. चाफेवाडी चषक असं कॉल या ठिकाणी केला होता. मी मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती असताना पण व्हायचं आणि चाफेवाडी चषक आलाय. अमित टॉस तुम्ही जिंकलात, आपला निर्णय काय असेल? बॉल फर्स्ट. मागच्या मॅचमध्ये टॉस सरल्यानंतर बॅटिंग करायला लागली होती. थोडंसं बॅटिंग लाईनअप डिस्ट्रॉइट होताना पाहिला होता. तर काय संदेश असेल बॅटिंग लाईनअपला? थोडंफार बॅटिंग लाईनमध्ये चेंजेस होतील. असे महत्त्वाचे 4 गोलंदाज कोणते असतील टीममध्ये? ध्रुवेश असेल, सागर असेल, धिरू असेल. आणि ध्रुवेच्या गोलंदाजीवर तुम्ही प्रभावित आहात? हो. बेस्ट ऑफ लक असेल. टॉस तुम्ही जिंकले तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. आता मनाविरुद्ध निर्णय या ठिकाणी लागला. बॅटिंग करायची आहे तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 65 ते 70. समोरचा संघ सुद्धा एक मजबूत संघ आपल्याला पाहायला मिळतो. याआधी तुम्ही या टीम सोबत कधी खेळलात? फर्स्ट टाइम खेळतायत. आणि ज्या प्रकारे मागच्या मॅचमध्ये तुमचा बॉलिंग अटॅक प्रभावित करत होता तर या मॅचमध्ये काय संदेश असणार आहे? तेच प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक असेल. दोन्ही टीमला टॉस या ठिकाणी जिंकलाय श्री गणेश नगावे टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे. जाऊयात आपण कॉम्बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील प्रमोदजी शेडगे सर. OTU. थँक्यू व्हेरी मच हार्दिक किनी. विराथन खुर्दचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेला आजच्या दिवसामध्ये त्यांना इन्व्हाइट केले गेले. याच विभागातील या पंचक्रोशीतील आवाज नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे ते आदरणीय किसनजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. अल्पेश दादा भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. ज्याने मॅन ऑफ द मॅच जर्सी आपल्याला पाहायला मिळते. अंकुश भोईर आणि अल्पेश दादा भोईर यांच्या माध्यमातून क्रियांश आणि खुशी 11 सामन्याला होते सुरुवात. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले. मॅच नंबर 4 ची हायलाइट्स आपण पाहिलीत DBN लाईव्हच्या माध्यमातून. 36 बॉलमध्ये 57 रन्स हे आपल्याला पाहायला मिळतं. समीकरण आहे महेश जिगरत आमच्या व्यासपीठावर. प्रणय पाटील यांना आपण पाहू शकतायत. निरंजन यांना आपण पाहू शकतायत आमच्या व्यासपीठावर. प्रथमेश बंटीला आपण पाहतायत. योगेश जिगरत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना आणि उमेश जिगरत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. त्रिशूल गोलंदाजी मार्कवर श्रीकांत आणि करण अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल ऑन साइडला श्रीकांतच्या बॅटमधून सरळ चेंडूला फेकून दिलाय. 6 धावन करता. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6 षटकार. पहिल्याच बॉलवर षटकार पाहायला मिळतोय. काय टायमिंग होतं. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. आणि श्रीकांतचं बेमिसाल टायमिंग पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला. हे DBNmedia.in आपण पाहू शकतात. अर्थातच ऑन साइट ऑफ साइट अशा पद्धतीने हे क्षेत्र कुठे फिल्डर एक्झॅक्टली यावेळेला घेतले गेले हे दर्शवलं जात आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर फार कमी म्हणण्यापेक्षा मात्र DBN लाईव्हने हे खूप जरूर दाखवून दिले गेले. स्वतः एक चांगले सॉफ्टवेअर बनवतात
आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत हे मास्टर माइंड लागतं या गोष्टीसाठी आणि ते प्रवीण आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलंय. हॅट्स ऑफ असेल. स्लोवर वन चेंडू होता, थोडासा क्रॉस बॅटचा उपयोग केला होता. पहा हा बॉल आपण पाहतात त्रिशूलचा स्लोवर वन चेंडू होता. आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या बाहेर येऊन खेळण्याचा दृष्टिकोन होता आणि ते दुसऱ्या बॉलवर डॉट. 6 रन, 6 रन्स ऑन दी बोर्ड. 57 धावांचा टार्गेट सेट केलं गेलंय लव बॉईज डोंगरे या टीम च्या पुढे. आपण पाहू शकतायत आव्हान आहे. ऑफ साइडला जागा बनवली, रूम दिला आणि सरळ चेंडूला पाठवला. इनसाइड आउटच्या फटका, चौकार. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. चाफेवाडी चषक चौकार. वेलकम बॅक. डोंगरे प्रीमियर लीग नुकतीच पार पाडली गेली. DPL आपण पाहत आहेत आणि गावातील एक सुप्रसिद्ध लीग म्हणून जी ओळखली जाते. 10 रन झालेत. श्रीकांतचा अफलातून फटका होता. इथे आपण पाहिलं खूप उशीर केला होता खेळण्यासाठी. बाउन्स मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपण पाहत आहेत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 1 बाउन्स या ठिकाणी जरूर दर्शवलं गेलंय. व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. जगन्नाथ स्मृती एडवन टीमने प्रथम बॅटिंग करताना 56 रन आणि 57 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर 11 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. सरासरी चांगले आहे. सुरुवात चांगली झाली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. चांगला बॉल होता. खोलवर चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट फुलर लेनचा बॉल, यॉर्क टाइपचा बॉल आपण पाहू शकतायत. त्रिशूलचं कमबॅक या बॉलवर पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11. थोडासा खाली ठेवला होता हा बॉल, डिलिव्हर्ड केला आणि इथून आपण पाहू शकताय तर कोणती धाव येत नाहीये. पॉवर प्लेचे 2 षटके ही मॅन्डेटरी पाहायला मिळतात. 57 धावा. फायटिंग करण्यासाठी जरूर बळ येईल गोलंदाजांना, यातही मात्र शंका नाहीये. परंतु त्यासाठी आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजी आत्मविश्वासाने करावी लागेल. ऑन साइडला आखूट टप्प्याचा चेंडू शफल झाले होते. पूलच्या फटक्यात कन्वर्ट केला आणि सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पूलचा फटका पॉवरफुल. श्रीकांतच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. 6. वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल. सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. आग मास्टर माइंड हाय, आगा मास्टर माइंड हाय. क्या बात आहे. जबरदस्त मास्टर माइंड. हा बॉल पहा ज्या पद्धतीने ऑन स्क्रीन वर पाहतायत. अतिशय अखूट टप्प्याचा चेंडू. बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि हिटमॅन रोहित शर्मा ची आठवण करून देणारा हा षटकार. 27वा क्रमांक षटकार आपण पाहतायत या टुर्नामेंटचा. अतिशय चांगला फटका होता. गुड बॅटिंग बाय श्रीकांत किनी. मॅग्निफिसंट बॅटिंग. काय फॉलो केलं चेंडूला. चापेवाडी चषक हे सिम्बॉल दिसतं शेवटच्या क्षणापर्यंत. यावेळेला आपण पाहतायत पुन्हा एकदा पूलच्या फटक्यात कन्वर्ट करणारा श्रीकांत किनीचा धमाकेदार झन्नाटेदार षटकार. बॅक टू बॅक 2 सिक्सर. संघाची धावसंख्या 23. जबरदस्त बॅटिंग करत असताना आज श्रीकांत किनी भलत्याच मूड मध्ये पाहायला मिळतोय. भन्नाट फॉर्मामध्ये आपण पाहू शकाल. श्रीकांत ऑन फायर. मॅग्निफिसंट बॅटिंग. ट्रिमेंडस बॅटिंग आपण पाहू शकताय. जे षटकार आले पहिल्या बॉलवर षटकार अप्रतिम पाहायला मिळाला. हा दुसरा षटकार थोडेसे शफल झाले. पूलचा फटका पाहायला मिळाला गुडघ्यावर बॅलन्स करत. तिसरा षटकार आपण पाहिला डीप मिड विकेट च्या अगदी मधोमध चांगला फटका आपण पाहू शकता. एक चौकार त्यामध्ये इनसाइड आउटचा. 3 षटकार आणि 1 चौकार. क्लास बॅटिंग क्लास. श्रीकांत किनी. श्रीकांत
बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये त्रिशूलचा खरपूस समाचार घेतला नवीन कोऱ्या करकरी चेंडूवर, ज्यावर नाव लिहिले साफेवाडी चषक. आणि आमचे दोन कॅमेरामॅन हर्षल आणि रोहित काय अतिशय चांगल्या पद्धतीने कॅमेरा वर्क करत असताना शेवटच्या क्षणापर्यंत तो सिम्बॉल थीम आपल्याला पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला नाही. एक रन मिळेल. अल्पेशदादा भोईर जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मात्र या स्टेजवर जरूर व्यासपीठाला भेट देतात. बाईटच्या स्वरूपात एक रन मिळेल. नितेश कदम सर त्या ठिकाणी दर्शवत असताना सिंगल मिळते. जावेद सरांना आपण पाहू शकतायत. एक शिक्षक आहेत पेशाने, परंतु क्रिकेटवरचं अफलातून प्रेम, कारण क्रिकेट आमच्या रक्तातच आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 वर जाऊन पोहोचली गेली. ऑन साईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मोठी बॅकलिप वापरली गेली होती. एक रन तर जरूर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? जर कोणत्याही प्रकारचा त्रास नसेल तर आपण मास्क तो थोडासा काढा कृपया करून, कारण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करताना पाहायला मिळते आणि त्यामुळे तो मास्क वापरलाय तो थोडासा काढण्याचा प्रयत्न. थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या 25, 25 रन्स विदाउट लॉस. फुलटॉस बॉल होता, व्यवस्थित कन्वर्ट करू शकले नाहीत मिस्टर करण आणि या वेळेला मोठा गॅप होता. सरळ चेंडू निघून जाईल 4 धावन करता. क्रॅकिंग स्ट्रोक करणच्या बॅट मधून चौकार. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर आमच्या मथुरची हाय हवा. 23वा चौकार या स्पर्धेतला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला बॅटचे एज घे, चेंडू पाठीमागे निघून जाईल फार वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत 2 धावा तर डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 31 या धावसंख्येवर 31 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. श्रीकांतचा विचार केला तर 7 बॉलमध्ये 23 रन त्याच्या बॅटमधून आलेत. 3 बॉलमध्ये 6 रन करणच्या बॅटमधून आपण पाहू शकाल. एका साईडला लेफ्ट साईडला आपण पाहू शकतायत एक सुंदर सिम्बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सरळ बॅटचा वापर केला. करणचा तंत्रशुद्ध फटका. फिल्डर त्या ठिकाणी मिस्टर तरे पुढे सरसावत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते शुभम आम्हाला दर्शवत आहेत 32 रन्स, 32 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा सरळ बॅटचा उपयोग केलाय. पुन्हा एकदा तोच फिल्डर पुढे सरसावेल, फेकी करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली गेली. 24 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 बॉलमध्ये 24 रन, 8 बॉलमध्ये 24 रन. श्रीकांतच्या बॅटमधून 300चा स्ट्राईक रेट मेंटेन केला गेलाय. 24 बॉल्स रिमेनिंग अँड 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कंपॅरिझन करताना फक्त 2 षटकांमध्ये 9 धावा होत्या. जगन्नाथ स्मृती एडवन टीमची धावसंख्या 2 षटकांमध्ये कंपॅरिझन करताना इथे आपण पाहताय 33 धावा, म्हणजे 24 धावेने पुढे एवढा मोठा डिफरंट आपल्याला पाहायला मिळतोय. हे कंपॅरिझन डीपीएन लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्यात येतं. 2 स्क्रीनवर एक बॅटर खेळत असताना तर झूम करून आपण पाहू शकता एक बॉलर आपल्याला पाहायला मिळतो. इथून खूपच खराब बॉल होता, मात्र तिथे विकेट किपर जितू सुद्धा मात्र थोडेसे स्लिप झाले. त्यांनी जीवाची आकांक्षा केली होती चेंडूला अडवण्यासाठी. हे क्रिकेटवरचं डेडिकेशन आहे, क्रिकेटवरची जिद्द आपल्याला पाहायला मिळते. रचिन रवींद्रच्या आपण पाहिलं डोक्यावर जाऊन चेंडू आदळला. कॅच घेण्याच्या प्रयत्नात ते जरूर होते. पाकिस्तान वर्सेस न्यूझीलंड आणि खूप रक्तस्त्राव त्यांना खूप सहन करावा लागला आणि प्रत्येकाने प्रार्थना केली त्या स्टेडियमवर बसणाऱ्या प्रेक्षकांनी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 वर जाऊन पोहोचले गेले. 34 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. कौशिक किनी हे सुद्धा चांगली मेहनत घेत असताना निरंजन यांना आपण पाहतायत. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जगदीश पाटील एक लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. अतिशय चांगलं क्रिकेट ॲज अ बॉलर म्हणून त्यांनी कारकीर्द खूप गाजवली आपल्या करिअर मध्ये आणि 40+ क्रिकेट सुद्धा खेळतात. ऑन साईडला फटका चांगला आहे.
एक नंतर जरूर मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. या सिंगलच्या माध्यमातून 35 विजयासाठी आता 22 रनची आवश्यकता आहे. ऑन साइडला तंत्रशुद्ध फटका सरळ चेंडूला फेकून दिला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी षटकार. करण इज ऑन फायर. ब्रँडेड षटकार 6. ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी. ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी. संघाची धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचली गेली. काय ताबडतोड बॅटिंग केले. सरळ बॅटचा उपयोग करत असताना ऑन ड्राईव्ह खेळत आहेत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 11 बॉलमध्ये 25 रन श्रीकांत किणीच्या बॅटमधून. करणच्या बॅटमधून 6 बॉल 14. चांगली पार्टनरशिप. सलामीवीर कसे असावेत याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दाखवून दिलं गेलंय. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय. काय फटका खेळलाय. स्टायलिश शॉट. So beautiful, so elegant, just looking like a wow. Maximum 6. षटकार. क्लास बॅटिंग. षटकार येत असताना संघाची धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचली गेली. 48 विदाउट लॉस. कडक बॅटिंग. इथून फुल टॉस बॉल शफल झाले होते. स्टंप्स वर निशाणा साधला गोलंदाजाने आणि इथून आपण पाहू शकतात फलंदाज बॅक टू द डगआउट. श्रीकांतने आपलं जी भूमिका आहे ती भूमिका साध्य केली. 200चा स्ट्राईक रेट मेंटेन केला. काय बॅटिंग करताना आपण पाहिला श्रीकांत किनीला आणि आमच्या ऑन स्क्रीनवर आपण पाहताय त्याचे पूर्ण अपडेट आपण पाहू शकाल. 5 डॉट आले, 4 षटकार, 1 चौकार, 238.46चा स्ट्राईक रेट. क्लीन बोर्डच्या माध्यमातून श्रीकांत मात्र 13 बॉलमध्ये 31 रन केल्या. टाळ्यांचा कडकडाट होत असताना हे आहेत आपण पाहताय. सिंगल ग्रीन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ब्ल्यू मध्ये आपण पाहू शकाल डबल ट्रिपलला आणि त्यानंतर रेड जो आपण मार्किंग पाहायला मिळते. एरो आपण पाहू शकताय तो चौकार आणि त्यानंतर येल्लो मध्ये आपण पाहू शकताय षटकार. अशा पद्धतीने डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून श्रीकांत किनीने बॅटिंग जी केली ते इंटरनॅशनल पद्धतीने यावेळेला दाखवलं गेलंय. काय जबरदस्त डीबीएन लाईव्हचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळतं. कौतुक का करावं असं वाटतं. सातत्याने आपण पाहू शकता की मास्टर माइंड आहे. इतर वेळेला तुम्ही फक्त यूट्यूब लाईव्ह पाहू शकता, बघू शकता, परंतु कुठे त्याने स्ट्रोक खेळलेत हे कोण दाखवेल तर डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जाईल. प्रवीण पाटील हॅट्स ऑफ. तर आता विजयासाठी लक्षात असू द्या अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग तर नाहीये. जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर 9 रनची आवश्यकता असेल येणाऱ्या बॉलमध्ये. 48ला 1 चांगली पार्टनरशिप. ओर झालेली आहे. हायलाइट्स आपण पाहता श्रीकांत किनीची बॅटिंग. लव बॉयज डोंगरे टीम क्लास. यावेळेला आपण पाहताय जी सुरुवात व्हायला हवी होती ती सुरुवात करून दिली दोन्ही बॅटरने. गोलंदाज थोडेसे यावेळेला बॅकफुटला गेले. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर प्रीतम. गेल्या वर्षात प्रीतम बारीला ISPL मध्ये पाहिलं होतं. आता त्याच विभागातील प्रज्योत अंबेरीला आपण पाहतायत ISPL मध्ये. यंदाच्या वर्षात प्रशांत घरतला आपण पाहिलं. विश्वनाथ जाधवला अनसोल्ड आपण पाहू शकलात. सुमित डेकले कंटिन्यूस कालच्या दिवसात सुद्धा अप्रतिम पाहायला मिळालं आणि हेडलाईन्स आपण पाहतायत इंग्लिश न्यूजपेपर मध्ये. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. या स्पर्धेचा ऑनलाईन मॅचचा आनंद घेतात प्रत्येक जण. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. हितेश किनी या ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत विठ्ठलवाडीवरून. त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत. मिलिंदजी काशीनाथ किनी मराठी दनका शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा आपण पाहू शकतायत. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना करणची बॅटिंग आज बेमिसाल आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या सिंगलच्या सहाय्याने जाऊन पोहोचते 50. आता विजयासाठी इथून 7 रनची आवश्यकता आहे. 8 बॉलमध्ये 15 रन करणच्या बॅटमधून आलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शेखर या खेळाडूकडे सुद्धा तेवढंच पोटेन्शियल आहे. जरा बॅटचा उपयोग केला. फोरआर्मचा चांगला वापर करत असताना परंतु इथे फिल्डरला निवडला. मिस्टर तरे येत आहेत. कोणती मिस्टेक करत नाहीयेत. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. शेखर किनी गॉन.
50 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. करण आणि शेखर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. आता शेखरची जागा भरून काढण्यासाठी मिस्टर विवेकला आपण पाहतायत. शॉर्ट थर्ड मॅन एक पॉइंट चा फिल्डर आपण पाहू शकताय. सर्कल मध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतो मिड ऑफचा आणि एक्स्ट्रा कव्हरचा एक मोठा गॅप आपण पाहू शकाल. लॉंग ऑन आपण पाहू शकतायत. त्याचप्रमाणे मिड ऑनला आपण पाहू शकाल एक मोठा गॅप डीप मिड विकेटचा आहे. बॉल निघून चालला. यावेळेला ऑन साईडला मिड ऑनचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 51. आता विजयासाठी 6 रनची आवश्यकता आहे. जगन्नाथ स्मृती एडवन टीम थोडीशी बॅकफुटला जात असताना चांगला बॉल होता. यावेळेला आपण पाहू शकतायत परंतु आउटसाइड द लेग स्टंप आहे की नाही की स्पर्श झालाय नाही काही नाहीये. आणि यावेळेला म्हणूनच व्हाईट बॉलचा इशारा देत असताना पंच पाहायला मिळत आहेत. 1+1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचते 53. लॉस ऑफ 2 विकेट. विजयासाठी 4 रनची आवश्यकता. आमचं यावेळेला आपण पाहतात फील्ड रिस्ट्रिक्शन आपण जे पद्धतीने पाहायला मिळतं त्या पद्धतीने हा वॅगन व्हील आपण पाहू शकतात. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. 1 रन मिळेल. 54 वर धावसंख्या जाऊन पोहोचते. 3 ची आवश्यकता आहे. आणि या वेळेला आपण पाहता स्लोवर 1 चेंडू आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता स्टायलिश फिनिश करण करतोय आपल्या अंदाजामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन लव बॉईज डोंगरे टीम. अपकमिंग यंग टॅलेंटचा भरणा असलेला संघ पाहायला मिळतोय. एका साईडला जगन्नाथ स्मृती एडवन टीम एक्सपिरियन्स खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाले परंतु त्यांना पराभूतच्या छायेत नेलं या अपकमिंग यंग टॅलेंटने. अर्थातच लव बॉईज डोंगरे 9 बॉलमध्ये 21 रन 233.33 चा स्ट्राईक रेट. 2 षटकार 1 चौकार त्यामध्ये 2 फक्त बॉल डॉट केले. आणि करण या वेळेला ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. इनक्रेडिबल आपण पाहू शकाल करणच्या बॅटमधून धावा आल्या. श्रीकांत किनी ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हँडशेक केल्यानंतर लगेच आपल्या व्यासपीठावर या. हँडशेक केल्यानंतर दोन्ही संघ मात्र सज्ज झाले. डिसिप्लिन काय असतं हे मात्र सातत्याने आपण दर्शवतो या विभागामध्ये. क्रिकेट इज अ